नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये अर्णव आता विचारत असतो की आज फंक्शन आहे आणि काय करू मी. कोणीही तयार नाही आहे. त्याला आजीचे वाक्य आठवते की तू जर ईश्वरी फॅब्रिक्सचं नाव चेंज केलं तर मग आम्ही विचार करू प्रोग्रामला येण्याचा. परंतु काही झालं तरीही अर्णव याला तयारच नसतो. तो म्हणतो की नाही, मी सिंदोरने पण कार्यक्रमाला यायला नकार दिला आहे, घरचे येणार नाही आहेत म्हणून, पण मलाच काहीतरी आता केलं पाहिजे. मलाच यांना काहीतरी करून सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. त्यासाठी काय करू शकतो मी, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येतो आणि तो पुढच्या गोष्टीला सुरू करतो. म्हणतो की आता माझ्या डोक्यात एक आयडिया आणायलाच हवी. तर इथे अंजली ही राकेशजवळ येऊन म्हणते की हा घ्या, तुमचा फोन चार्ज झाला आहे. तेव्हा तो थँक्यू असं म्हणून फोन ठेवून देतो. तेव्हा अंजली म्हणते की एक मिनिट, मला जरा बोलायचं होतं महत्त्वाचं. तुम्ही आता बँगलोरला जायला निघताय तर मी पण येऊ का तुमच्यासोबत. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की तुम्ही अचानक काय झालं अंजली मॅडम. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, म्हणजे ना इथे घरात थांबून थांबून ना मलाही वैतागच येणार आहे. घरात एकंदरीत जे काही वातावरण आहे ना त्यामुळे खूप असं निगेटिव्ह वाटायला होतं आहे. मला असं वाटतं आहे की तुमच्यासोबत मी तिथे आले ना तर मलाही जरा बरं वाटेल, थोडं चेंज. आणि त्याचबरोबर इथे उद्या प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्रामलाही कोणाचं तोंड मला बघायचं नाही आहे, त्यामुळे मी तिथे आले तर खरंच खूप बरं वाटेल मला. तेव्हा तो म्हणतो की हो अंजली मॅडम, मला समजते तुमचं बोलणं, पण उगीचच तुम्ही वाईट का वाटून घेताय. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही त्रास करून घेऊ नकाच. मला असं म्हणायचं आहे की अंजली मॅडम, किती काही झालं ना तरीही तुम्ही या बाबतीत निगेटिव्ह वाटून घेऊच नका ना. सगळं काही होईल व्यवस्थित. तुम्ही उगीचच कुठलीही गोष्ट मनाला लावूनच घेऊ नका मी म्हणतोय. तेव्हा ती म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, पण ना बघितलं ना चिंटू काल कसा वागत होता. सगळं एकंदरीत त्याने दाखवून दिलं आहे की तो कोणाचाही विचार करत नाही ईश्वरीच्या पुढे. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला मी घेऊन गेलो असतो, पण तिकडे मी मीटिंगमध्ये असणार आणि तुम्ही रूममध्ये एकट्यावर राहून बोर होणार, कंटाळणार. आणि त्याप्रमाणेच कनू, तिलाही हवामान चेंज होणार, ती लहान आहे अजून आणि तिला त्याचा त्रास होऊ शकतो बदलत्या हवामानाचा, त्यामुळे तिला आता आपण न घेऊन गेलेलंच बरं. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे. तो तिला हेही सांगतो की मला 2 ते 3 दिवस पण लागू शकतात, त्यामुळे प्लीज तुम्ही इथे काळजी घ्या स्वतःची. तेव्हा ती लगेच तयार होते. नंतर ईश्वरी मामाला चहा आणून देते. मामा म्हणतो की खरंच थँक्यू, याची गरजच होती मला. तेव्हा मग ईश्वरीला तो विचारतो की काय गं अर्णव कुठे गेला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काहीच माहीत नाही आहे कुठे गेलेत ते, म्हणजे अजूनही त्यांनी काही सांगून गेलेले नाही आहेत. तेव्हा तो म्हणतो की आज इव्हेंट आहे आणि बरोबर अर्णव कुठे गेला आहे ना काहीच माहीत नाही. तेव्हा ती म्हणते की नाही, मलाही याची काहीच कल्पना नाही, आपल्याला बघावं लागेल ते कुठे गेले आहेत ते. मग घरचे प्रोग्रामला यायला तयार नाहीत. यावर मामा म्हणत असतो की काय आता करायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सरांना मी म्हणाले की प्रोग्राम करू नका. तेव्हा मामा म्हणतो की नाही ईश्वरी, असं तरी तो करणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की अर्णव याच्यावर काहीतरी रामबाण उपाय नक्की काढेल. नक्कीच काही ना काहीतरी याच्यावर सोल्युशन त्याच्याकडे असणार आहे. तर इथे अर्णवने त्याचं सोल्युशनही शोधून काढलेलं असतं. जे आश्रम ज्यावेळेला रामनवमीच्या वेळेला लहान मुलांना ज्या आश्रमातून बोलवलं गेलं होतं तेच मुलांना भेटण्यासाठी अर्णव आलेला असतो. आणि त्याच वेळेला ती मुलं येतात. मग ते तिथला जो माणूस असतो इन्चार्ज, तो म्हणतो की साहेब मुलं तुमची वाट बघत आहेत. तेव्हा मग मुलं आल्याबरोबर लगेचच अर्णव विचारतो की तुम्हाला जे काही सांगायचं आहे त्या कामासाठी तुम्ही रेडी आहात ना. तेव्हा मग मुलं म्हणतात की तुमच्या घरी यायचं आहे का, काही प्रोग्राम आहे का. तेव्हा तो म्हणतो की आता तुम्ही आतमध्ये चला, मी तुम्हाला सांगतो की नेमका काय प्रोग्राम आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते. त्याचबरोबर मुलांना तो आतमध्ये घेऊन जातो. मामा म्हणतो की हे बघ, मला तरी ना अर्णवचं म्हणणं पटतं आहे. ईश्वरी हे जे काही सुरू आहे ना त्यामध्ये ना घरच्यांना त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं, परंतु घरचेच ऐकायला तयार नाहीत. मग जाऊ दे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण एक काम करूया की या सगळ्या गोष्टींना अगदी क्लिअर झाल्या पाहिजेत. मला तरी वाटतं आहे की अर्णव काहीही करू शकतो. तू त्याला अजिबात कमी समजू नकोस बरं का. तो या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी काहीतरी योजना नक्की करेल असं मला वाटते. पण एवढंच मला म्हणायचं आहे की आपल्याला त्याची साथ दिली पाहिजे. असं करून चालणार नाही आहे. प्रोग्राम हा झालाच पाहिजे. तेव्हा लगेचच ईश्वरी त्या बाबतीत विचार करू लागते. मग अर्णव सगळ्या मुलांना समजावतो की नेमकं काय करायचं आहे. तेव्हा मग सगळी मुलं त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की दादा, आपण एक काम करूया का. तेव्हा लगेच तो म्हणतो की काय. मग ती मुलगी म्हणायला लागते की हे सगळं तुम्ही ईश्वरी ताईसाठी करताय ना.
तेव्हा तो सांगतो की हो, तिच्यासाठीच हे सगळं सुरू आहे. तिच्या नवीन प्रोडक्टचं लॉन्च आहे ना, त्यासाठी, पण घरचे तयार होत नाही आहे. मग ती एक मुलगी विचारते की दादा, या सगळ्यामध्ये ना लहान मुलांचे कपडे पण असणार आहेत का त्या प्रोडक्टमध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो की येस, लहान मुलांचे पण, तुमच्यासारख्या मुलांचेही कपडे आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा मग सगळे मुलं म्हणतात की हो चालेल, मग आम्ही ना तयार होतो. तेव्हा अर्णव म्हणतो की इकडे या सगळेजणं, मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. आता अर्णव त्यांना सगळं काही प्लॅनिंग समजावून सांगतो आणि समजावून सांगितल्यानंतर सगळेजणं मुलं सगळे हातात हात देतात आणि मग म्हणतात की आपले सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे, आहात ना रेडी सगळेजणं, असं अर्णव त्यांना म्हणतो. आणि मग सगळी मुलं तयार होतात की आम्ही आमचे जे काही सामान आहे ते घेऊन येतो, थांब असं म्हणून. आता ती मुलं पटकन आतमध्ये पळतात आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्णव सगळ्यांना समजावून झालेला असतो आणि सगळी मुलं तयार झालेली असतात. ईश्वरी आता घरी आल्यावर अर्णवला विचारते की सर, तुम्ही काय विचार केला या सगळ्याचा? म्हणजे कार्यक्रमाला सगळेजणं येणार नाही आहेत, तुम्ही कोणाशी काही बोलला आहेत का? तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, माझं तर ठरलेलं आहे की प्रोग्राम हा आजच्या दिवशीच होणार आहे आणि प्रोग्राम हा होणार आहे, त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते की सर पण तरीही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ माझं जे ठरलं आहे ना ते काही चेंज होणार नाही आहे, हा प्रोग्राम आहे त्या वेळेतच होणार आहे. तेव्हा तू पटापट तयारी करून घे आणि मी तुला एक गोष्ट नक्की क्लिअर करतो की ना, आज आपले प्रोग्राममध्ये घरातले देखील येतील, त्याच्यामुळे चिंता करू नकोस. ईश्वरी म्हणते की ते कसं? अर्णव म्हणतो की ते सगळं काही बघता येईल नंतर, पण आता तरी तू एक काम कर, तू लवकरच तयारी करून घे, म्हणजे तुला समजेल की पुढे काय करायचं आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर ठीक आहे, तयारी करेन मी, पण तेव्हा तो म्हणतो की हे बघ आता आकाश तुझ्या घरच्यांना आणायला गेला आहे, त्यांना मी पाठवलं आहे, तेव्हा तू पण पटकन तयार हो, ओके? तू सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. ईश्वरी म्हणते की सर, आपण हे नाव बदललं असतं तर एक वेळेस ठीक होतं ना, म्हणजे घरचे तरी शांत झाले असते आणि निदान कार्यक्रमाला तरी आले असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता त्या सगळ्या गोष्टी जाऊ दे, तू त्याचा विचार करू नको, आता तू तयारी कर. तेव्हा ती म्हणते की कशी करू मी तयारी? तुम्ही इथे असताना मी कशी रेडी होणार? तेव्हा तो पटकन तिथून निघून जातो आणि म्हणतो की ओके मिस इंदोर गेट रेडी. आणि मग ईश्वरी तिथे उभीच असते. त्यानंतर घरात इथे सगळेजण एका वेगळ्या खोलीत बसलेले आहेत आणि त्यानंतर घरात बसल्यानंतर वल्लरी तिथे येते आणि म्हणते की आई, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की आपण या प्रोग्रामला जायचं नाही आहे ना, म्हणजे आपलं ठरलं आहे ना की जायचं नाही आहे म्हणून, फिक्स आहे ना, असं ती विचारत असते. तेवढ्यातच तिथून आता मामा येतो आणि मामा वल्लरी जे काही आग लावत असते ते सगळं बघत असतो. तेव्हा मग मामी म्हणते की आई, मी काय म्हणते की बघितलं ना अर्णव कसा वागला, आपण सगळ्यांनी सांगितलं असूनही तो प्रोग्राम त्याने ठेवला शेवटी, आणि इतकं सगळं चांगल्या लेवलवर करतोय तो की आपल्यालाच मुद्दाम तो खिजवतोय आणि आपल्याला मुद्दाम लाज आणतोय तो. आपण त्याला नकार दिला ना, पण तो त्याच्या बायकोच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे त्याने सिद्ध केलं आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की ए बाई वल्लरी, जरा तुझं तोंड गप्प ठेवतेस का? अगं किती आग लावतेस तू, म्हणजे आई सगळ्यात जास्त चिडली आहे आणि तू त्याच्यामध्ये आग का लावतेस? तुझे तर सवयच आहे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी भांडण विषय शोधून लावून देण्याची. तेव्हा मग लगेच मामा मला आजी म्हणते की हे बघ अवी, उगीचच घरामध्ये ना वाद नको आहेत, तू जरा शांत हो बघू. तेव्हा मग तो म्हणतो की हो, प्रोग्राम तर एकदम मोठ्या लेवलवरती सुरू आहे. नंतर आजी आता म्हणते की जाऊ दे, आपण ठरवलं आहे ना की तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे म्हणून, मग आपण नाही द्यायचं तिथे लक्ष. तेव्हा मामी म्हणते की हे बघ, मला ना इतकंच कळतं आहे की हे ना सगळं मुद्दाम चाललं आहे. ती ईश्वरी दाखवून देते आपल्याला की आपल्या नसल्याने ना त्यांना काहीही फरक पडत नाही. मामा म्हणतो की हे बघ, मुळात अर्णवने सगळे प्रयत्न केले होते तुम्हाला समजवण्याचे, प्रत्येक जणाला तो सांगतच होता ना, परंतु आपणच ऐकत नव्हतो. आणि वल्लरी मॅडम, मी काय म्हणतोय की तुम्हाला जर इतकंच वाटतंय ना, तू इथे बसून बसून नुसता जळफळाट करते. खरं तर तुला प्रोग्राममध्ये तू सगळं काही बघून झालेली आहे आणि तुला असं वाटतंय ना की तिथे जावं, पण तुझा इगो आडवा येतोय ना, त्यामुळे तू इथे बसून राहिली आहे, बाकी काही नाही. हे सगळं जे काही घडते ना, उगीचच नाही करत आहे तू. तेव्हा मग लगेच मामी म्हणते की बघितलं, ये ना उलट आपल्यालाच बोलणार आहेत आणि आपल्याशीच भांडण करणार आहेत, त्यासाठीच आले ते इथे. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की अवी, उगीचच वाद नको आहेत हा मला, म्हणजे त्यांच्या प्रोग्रामचं ठीक आहे, परंतु त्यावरून इथे आता वाद नको आहेत मला. सगळ्यांनी शांत राहायचं आहे, आपण इथे बसलो आहे ना, आता गप्प राहायचं. त्याचबरोबर इथे ईश्वरी आता खाली येत असते, सगळे लोक जमलेले असतात. घरातच अर्णवने छानपैकी माहोल तयार करून इव्हेंट ठेवलेला असतो. मीडियावाले
पाहुणे मंडळी सगळेजण आलेले असतात आणि त्याच वेळेला इथे मीडियावाले येतात आणि म्हणतात की सर, तुम्ही इतकं सगळं ग्रँड फंक्शन ठेवलं आहे ना, आजचं इनॉग्रेशन हे एकदम स्पेशल असणार आहे असं मला वाटते आणि खरंच खूप छान आहे हे फंक्शन आजचं. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हो ना, तुम्हालाही वाटतंय ना असंच आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते की येस सर, कारण प्रत्येक वेळेला तुमचं जे इनॉग्रेशन होतं आजपर्यंतचं सात्विक फॅशनचं, ते कुठल्या ना हॉटेलमध्ये किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणीच व्हायचं, परंतु आजचं हे फंक्शन तुम्ही घरात ऑर्गनाईज केलं आहे, त्यामुळे ना खरंच खूप गंमत आली आहे या प्रोग्रामला, खरंच खूप बरं वाटतं आहे. तेव्हा मग सगळे आता मीडियावाले वगैरे असतात, त्यांना शिर्के म्हणतात की तुम्ही इथे प्लीज थांबा आणि सगळ्यांनी एन्जॉय करा. तेव्हा मग सगळे पब्लिक त्यांना विचारत असतात शिर्केंना की हे सात्विक फॅशनचं घरातलं आहे फंक्शन पहिलं, पण घरातले कुठे आहेत सगळे, फक्त अर्णव सर आणि मॅडमच दिसत आहेत, बाकी सगळेजण कुठे आहेत असं विचारल्यावर आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते की सर, बघितलं ना तुम्ही, अजूनही कोणीही आलेलं नाही आहे, त्यामुळे सगळेजण प्रश्न विचारता येतं. घरात कोणी नाही म्हणजे घरातलं फंक्शन असूनही घरातलेच पब्लिक कशी नाही आहे हे सगळेजण विचारत आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण जे काही करायचं ते मॅनेज करूया, येतील सगळेजण, डोंट वरी. तेव्हा शिर्के आता जेव्हा मुलांना लहान घेऊन गाडी येते तेव्हा शिर्के बाहेर त्यांना पिकअप करायला येतात आणि बाहेर मुलं उतरतात. तेव्हा उतरल्याबरोबर शिर्के विचारतो की सगळं तर ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही इथे आलात, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना झाला येताना, सगळं व्यवस्थित आलात ना तुम्ही. तेव्हा मुलं म्हणतात की हो हो काका, आम्ही सगळे मस्त आलो आहे, पण नक्की सर आहेत कुठे, अर्णव काका. तेव्हा अर्णव दादा म्हटल्यावरती अर्णव बाहेर येतो आणि सगळ्या मुलांना तो म्हणतो की तुमच्या लक्षात आहे ना काय करायचं आहे, तुम्ही जर हे काम अगदी व्यवस्थितपणे केलं ना तर मग बघा तुमच्यासाठी. तेव्हा मग मुलं म्हणतात की त्या दिवशी जे लाडू होते ते आहेत का. तेव्हा तो म्हणतो की हो ते होते ना, त्याच्यापेक्षा डब्बल लाडू देईल मी तुम्हाला, काळजी करू नका. तेव्हा मुलं म्हणतात की दादा, आम्ही हे सगळं फक्त खाण्यासाठी नाही करत आहोत, तर ईश्वरी ताईच्या प्रेमापोटी आम्ही हे सगळं करत आहोत, ती आम्हा सगळ्यांना खूप आवडते. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे, आतमध्ये चला, थँक्यू सो मच, आता मी तुम्हाला पुढे सांगतो की तुम्हाला कुठे जायचं आहे ते. तेव्हा आता मुलं बच्चे कंपनींना शिर्के घेऊन जातात आणि अर्णव विचार करतो की आता काही झालं तरीही हे सगळंच व्यवस्थितच घडणार आहे, म्हणजे मिस इंदोरला जशी आयडिया हवी आहे ना, किंवा मिस इंदोरने जसं ठरवलं आहे ना तसंच फंक्शन होणार एकदम ग्रँड स्केलवर. तेव्हा वल्लरी म्हणत असते की आई, मला माहिती आहे हे ना नुसती वकिली करायलाच आलेत त्यांची, तरीच म्हटलं होतं की ईश्वरीचे वकील अजून आले कसे नाहीत. आणि मग लगेच आजी विचारते की काय रे, आकाश कुठे. तेव्हा ते सांगतो की आकाश तिकडे बसला, म्हणजे तो ईश्वरीच्या आई वडिलांना आणि फॅमिलीला घेऊन यायला गेला आहे. नम्रताच्या बाबतीत आता राग असलेली वल्लरी म्हणते की बघितलं, इथे हा अर्णव आपली सगळ्या गोष्टी ऐकत नाही आणि तिकडे इथे अर्णव ईश्वरीच्या मुठीत आणि तिकडे आकाश हा त्या नम्रताच्या मुठीत. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघ अगं, याच्यात वाईट असं काय आहे, मन तो त्याच्या बायकोचंच ऐकणार ना, माझं तर काय बाबा, असं म्हणून तो मुद्दाम टोमणा देतो. नंतर मामीला लगेच मामा विचारतो की पण मला एक सांगा की तुम्ही इथे या खोलीत बसून काय करणार आहात, मला जरा एक गोष्ट सांगा तुम्ही. तेव्हा ईश्वरीला म्हणजे आम्हाला बघायचं नाही आहे. अंजली म्हणते की मामा, त्या हॉलपासून आपले जिथे फंक्शन आहे त्यापासून ही खोली आपली खूप लांब आहे आणि त्यामुळे आपण या इथे खोलीमध्ये येऊन बसलो आहे, म्हणूनच मी एक गोष्ट सांगते की काही झालं तरी आपल्याला आता इथे काहीच ते फंक्शनमधलं ऐकायला येणार नाही ना, म्हणून आपण इथे बसलेलो आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच, तरीच म्हटलं की माझा मुलगा अजून तिथे कसा गेला नाही, मला तर ना खूप राग येतो आहे, या आकाशला काय करायचं असतं, तिकडे का गेला होता कोणास ठाऊक. तेव्हा मामा म्हणतो की अगं असं काय करतेस, ते ईश्वरीचं फंक्शन आहे, मग तिचे आईवडील असणार ना, आपल्याला तर सांगितलेलं पण तुम्ही ऐकलत का, तर नाही ना, मग आता जास्त बोलून काहीच फायदा नाही आहे याच्यावर, असं तो बोलून दाखवतो. आणि मग मामा हा गप्प बसलेला असतो की तुम्हीच आता ठरवायचं आहे की पुढे काय करायचं आहे, त्याने आपल्याला बोलवलं तर आहे. तर इथे आकाश हा नमुना घेण्यासाठी निघालेला असताना समोरच एक फुलांचं दुकान असतं, म्हणजेच फुलांचं भंडार असतं, तर तिथे बुके वगैरे सगळं काही ठेवलेलं असतं. तिथे आता आकाश जातो आणि म्हणतो की एक मिनिट, मला जरा ही फुलं सांगा कशी आहेत ती. तेव्हा तो सांगतो की साहेब हे छोटं आहे. तेव्हा तो म्हणतो की याच्यापेक्षा मोठं, मग तो तिकडचं ह्याच्यापेक्षा मोठा बुके घेतो आणि हा कसा आहे आणि त्याला पैसे वगैरे देतो. तेव्हा म्हणतो की साहेब हे घ्या, हे खरंच खूप छान आहे. तेव्हा हे सगळं पाहून नम्रताला गिफ्ट द्यायचं म्हणून तो खूप खुश झालेला असतो.
तर इकडे शुभंकर हा त्यांच्याकडे बघत राहतो, फुलवाल्याकडे आणि त्याच्याकडे. शुभंकर आता त्याच्याकडे बघून म्हणतो की तुला काय वाटतंय आकाश, हे सगळं जे काही चालू आहे ना ते असंच चालू राहणार आहे का? माझ्या नमूला तू हे फुलं वगैरे देऊन असा इम्प्रेस करू शकणार आहेस का? तर नाही, अजिबात नाही. तुला कुठल्याही प्रकारे मी तिला इम्प्रेस करू देणार नाही. तुझं हे जे काही प्रकरण आहे ना ते लवकरात लवकर मी मार्गी लावणार आहे, लक्षात ठेव. आणि तुला आता कायमचं मी तिच्यापासून दूर करणार. तू जर स्वतःच अगदी पडलास किंवा चक्कर येऊन पडलास तर तू कसला फुलं देणार आहेस माझ्या नमूला, असं तो म्हणत असतो. तेव्हा मग इथे काहीतरी वेगळाच प्रकार घडणार असतो. अर्णवने ज्या प्रकारे मुलांना ट्रेन केलं आहे त्या प्रकारेच मुलं आता त्या दरवाजाजवळ येतात. अर्णव सगळ्यांना तिकडची खोली दाखवतो की या खोलीमधल्या सगळ्यांना बाहेर आणायचे आहे. तेव्हा मग सगळी मुलं त्यांच्याकडे बघत असतात आणि म्हणतात की ऑल द बेस्ट सर, आपण करूया. त्याचबरोबर इथे मुलं ही दरवाजाजवळ जातात आणि जोरात तिथे दरवाजा वाजवायला लागतात. आता मुलं दरवाजा वाजवायला लागल्याबरोबर वल्लरी म्हणते की अरे हे कोण आहे आणि कसला आवाज सुरू आहे सगळा. तेव्हा मुलं जोरजोरात दरवाजे वाजवतात आणि पिपाणी देखील वाजवत असतात. आणि ते करत असताना आता मामा म्हणतो की यांचं काय चालू आहे सगळं, कोण आले दरवाजाच्या बाहेर नक्की. तेव्हा मग वल्लरी म्हणत असते की अरे गप्प बसा, इथे लहान मूल आहे, कोण आहे. तेव्हा मग इथे अंजली म्हणते की लहान मूल झोपलं आहे, त्यांना कोणाला तरी सांगा ना, मामी जा आणि तू सांग की शांत बसा, कोण आवाज करते इतका. सगळेजण इरिटेट झालेले असतात. तर लहान मुलं बाहेरूनच दरवाजा उघडा असं म्हणून जोरजोरात ओरडत असतात आणि बाहेर थाप मारत असतात. तेव्हा कोणी दरवाजा उघडायला तयार नसतं. वल्लरी म्हणते की मला तरी वाटतंय ना आई, हे सगळ्यांना कारस्थान त्या ईश्वरीचं आणि अर्णवचं आहे. त्यांनीच कोणाला तरी पाठवलं आहे हा दरवाजा उघडायला, पण आम्ही कोणीही दरवाजा उघडणार नाही आहे, सांगा त्यांना, असं वल्लरी आतून ओरडते. तेवढ्यातच एक मुलगा जाऊन खुर्ची घेऊन येतो आणि म्हणतो की आता ना मी एक काम करतो. तेव्हा त्याचे साथीदार विचारतात की काय रे, काय चालू आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की उघडा उघडा दरवाजा उघडा लवकर, माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे आता, असं म्हणून तो खुर्ची घेऊन येतो. आणि त्याचबरोबर ती मुलगी म्हणते की अरे थांब, 1 मिनिट थांब. तेव्हा लगेचच वल्लरी आता जास्त आवाज होत असल्यामुळे दरवाजा उघडते, कारण कणिका उठत असते. तेव्हा मग मुलं येतात आणि एक मुलगा तिच्या वल्लरीच्या अंगावरच खुर्ची घालायला जातो. तेव्हा सगळेजण ओरडतात की चला चला सगळेजण चला. तेव्हा आजी विचारते की अरे मुलांनो, काय करताय तुम्ही, प्लीज थांबा ना जरा, तुम्ही काय चाललंय, काय तुमचा कसला गोंधळ आहे, तिथे लहान बाळ झोपलं आहे, तुम्हाला कळत नाही आहे का. तेव्हा मग मुलं म्हणतात की आजी आम्ही ना तुम्हा सगळ्यांना खालच्या त्या फंक्शनला घेऊन जायला आलो आहे, त्याच्यामुळे चला तुम्ही. वल्लरी म्हणते की तुम्ही कोण आहात रे इथे आलात, आणि चला निघा इथून, गपचूप निघा, जास्त बोलायचं नाही हा, असं म्हणून आता वल्लरी त्यांच्यावरती चिडत असते. पण मुलं काही ऐकायला तयार नाही. मुलं तरीही जोरजोरात पिपाणी वाजवत असतात. ते म्हणतात की तुम्ही जोवर खाली येणार नाही ना तोपर्यंत आमचा हा प्रोग्राम असाच चालू राहणार आहे, आम्ही असंच करणार आहे, असं ती ओरडत असते. तर इथे शुभंकर पुढे येतो आणि तो येऊन आता आकाशवर हल्ला करत असतो. आणि आकाश म्हणतो की कोण आहेस तू, असं म्हणून तो त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यातच आता आकाशला शुभंकर हातात असलेल्या काठीने हातावर आणि पायावर वगैरे भरपूर मारतो आणि मग तिथल्या तिथे आकाश खाली पडतो. आजूबाजूची पब्लिक पटकन गोळा होते आणि शुभंकर बाईकवर बसून पळायला जाणार तोवरच त्याला पटकन पकडतात आणि म्हणतो की 1 मिनिट, कोण आहेस तू, थांब, कोण आहेस. परंतु तो पटकन बाईक घेऊन पळून जातो, कोणाच्याही हाताला लागत नाही. इथे आकाशला वगैरे भरपूर लागलेलं असतं आणि त्याच्या हाताला फटका लागल्यामुळे खूप दुखत असतं. नंतर मग वल्लरी गप्प बसलेली असते. तेव्हा मुलं म्हणतात की आम्ही ऐकणार नाही, तुम्ही ना जोपर्यंत येणार नाही ना तोपर्यंत काही आम्ही ऐकणार नाही. तेव्हा आजी आणि मामा सगळेजण समजवत असतात की अरे बाळांनो, हळूहळू आवाज हळू करा, अरे किती मोठ्याने आवाज आहे तुमचा. पण ते म्हणतात की नाही, तुम्ही का नाही येते फंक्शनमध्ये, तुम्हाला नाही यावंच लागेल, काही झालं तरी हे ईश्वरीताईचं फंक्शन आहे आणि तुम्हाला यावं लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला समजत नाही आहे का, तुम्हाला कळत नाही आहे का. तेव्हा लगेचच मामा म्हणतो की काय रे मुलांनो, या काकीला खूप समजतं, तुम्ही असे का म्हणताय त्यांना की समजत नाही आहे का म्हणून, चला. तेव्हा लगेच मामी म्हणते की काय हो, प्रत्येक वेळेला तुम्हाला मस्करी करणं गरजेचीच आहे का, काहीही वेळेला तेच सुरू असतं तुमचं. तेव्हा लगेचच आता वल्लरीला हसतच बघत मामा त्या मुलांना म्हणतो की तुम्हाला माहिती नाही आहे, ही ना जी आजी आहे ना खूप डेंजर आहे बरं का, म्हणजे प्रत्येकाला गार करून टाकते अगदी बोलून, तुमची काही खैर नाही बरं का, ती जर चिडली तर. तेव्हा आजी म्हणते की अरे काय चाललं आहे तुझं अवी, अरे निदान मुलांच्या समोर तरी तिची चेष्टा करू नकोस. तेव्हा मग वल्लरी म्हणते की तुम्हाला काही करायचं ते ना करा, परंतु आम्ही ना इथून अजिबात हलणार नाही आहे, आम्ही इथून येणारच नाही आहे. तर मुलं म्हणतात की नाही ऐकणार तुम्ही,
वल्लरी म्हणते नाहीच ऐकणार. तेव्हा मग मुलं पुन्हा सुरू होतात आणि म्हणतात की चला. आणि त्यांनी मुद्दामच ना छोटासा खोटा उंदीर आणलेला असतो, तो वल्लरीच्या अंगावर फेकतात आणि फेकल्याबरोबर वल्लरी म्हणते की उंदीर उंदीर आई आई अहो वाचवा मला, असं म्हणून ती नुसती थुई नाचायला लागते आणि इकडून तिकडे होत असते. तेव्हा सगळी मुलं तिची फजिती बघून फार हसत असतात. ती नुसती इकडून तिकडे फिरते. अंजली म्हणते की अरे हे काय चाललंय काय तुमचं, किती आगाऊ आहात तुम्ही, असं म्हणून सगळेजण आता मुलं हसायला लागतात, कारण वल्लरीचे अगदी चांगलेच मुलांनी 3-13 वाजवलेले असतात. तेव्हा मुलं म्हणतात की बघितलं. अंजली म्हणते की मामी अगं 1 मिनिट थांब, अगं हे काहीच नाही आहे, जरा 1 मिनिट थांब, असं म्हणून ती दाखवते आणि म्हणते की बघ अगं हा खोटा उंदीर आहे, उगीचच घाबरवलं आहे तुला. तर आता आई म्हणत असते की नमू आपल्याला निघायला हवं, तयारी करायची आहे ना, मग लवकरात लवकर तू आवरून घे. आणि खरंच मला खूप बरं वाटतं आहे गं, म्हणजे ना याच्यावरूनच दिसून येतं की अर्णवचं आपल्या इशूवर किती प्रेम आहे ते. बघ ना, चक्क तिच्या नावाने एक ब्रँड काढतोय तो, ईश्वरीच्या नावाने. तेव्हा ती म्हणते की हो ना, खरंच दोघंजणांना एकमेकांपासून फार वेगळे आहेत, पण खरंच एकमेकांसाठीच बनलेत, अगदी मेड फॉर इच अदर आहेत ते दोघंजणं, असं म्हणून आता दोघी त्या अर्णवचं कौतुक करत असतात. तेवढ्यातच आकाश आता दरवाजावरती येतो. आकाश नम्रता असा आवाज दिल्याबरोबर त्याच्या हाताला लागलेलं असतं. ते पाहून दोघीजणीही खूप घाबरतात आणि मग सुप्रिया आणि नम्रता धावत त्याच्याकडे जातात आणि विचारतात की काय झालं आहे, हाताला काय लागलं आहे. नमू म्हणते की आकाश सर काय झालं आहे तुम्हाला. तेव्हा मग ती त्याला घेऊन धरून पुढे आणते आणि म्हणते की इथे बसा, तुम्ही इथे बसा पाहू, असं म्हणून ती त्याला आता बसायला सांगते आणि म्हणते की हे काय आहे, तुमच्या हाताला असं कसं लागलं अचानक. सुप्रिया म्हणते की थांबा, मी ना पाणी घेऊन येते, जरा थांब, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तेव्हा मग तो पाणी वगैरे पितो. नंतर त्याला विचारतात की नक्की काय झालं हे, अचानक हा प्रकार कसा काय घडला. तेव्हा तो सांगतो की ॲक्च्युली मी इथे परत येत होतो आणि तुझ्यासाठी बुके घेत होतो म्हणून गाडी थांबवलेली, पण एक कोणीतरी माणूस आला आणि त्याने अचानक माझ्यावरती सडनली अटॅक केलं. मलाही समजलं नाही की हे सगळं का केलं ते. तेव्हा लगेचच नमू म्हणते की हे कसं काय झालं, म्हणजे तुम्ही चेहरा वगैरे नाही का बघितला. तेव्हा तो म्हणायला लागतो की नाही, मलाच माहीत नाही कोण होतं ते, पण अचानक माझ्यावरती अटॅक केल्यामुळे मलाही समजलं नाही की पुढे काय करायचं ते. त्याचबरोबर आता आई म्हणायला लागते की तुम्ही शांत व्हा, मला सांगा बघू, दाखवा किती लागलं आहे ते. तेव्हा ते जखम बघते आणि नंतर नमू ही आकाशला पाणी भरवत असते, कारण त्याचा हात खूप दुखत असतो. आई म्हणते की बरं तुम्ही आता बसा जरा, हे बघ जखम लागली आहे ना, मी एक काम करते, मी जरा तो चंदनाचा आणि हळदीचा आपला जो लेप आहे ना तो बनवून आणते, म्हणजे हाताला लागल्यावर जरा बरं पडेल, थोडा आराम पडेल. तेव्हा मग नम्रता पण त्याच्याकडे बघत असते की नक्की हे सगळं कोणी केलं असेल. त्यांनाही काही कळायला मार्ग नसतो. त्यानंतर मग आता सगळेजणं मीडियावाले वगैरे सगळे हजर झालेले असतात, गर्दी खूप झालेली असते, फंक्शनला सुरुवात करण्याची वाट पाहत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की अजूनही सर घरातले आले नाहीत, काय करायचे आता आपण. तेवढ्यात शिर्के पण येतात आणि म्हणतात की सर, मीडियावाले आणि सगळेजणी विचारतात की हे फॅमिलीचं फंक्शन आहे, मग अजून तुमची फॅमिली कशी आली नाही, कुठे. तेव्हा मग अर्णव सांगतो की शिर्के आता तुमच्या लेवलवर मॅनेज करा, नाहीतर तुम्ही असं सांगा त्या मीडियाना किंवा बाकीच्यांना की फॅमिलीचे सगळे दुसऱ्या कोणत्या तरी फंक्शनला गेलेत म्हणून. त्यामुळे आता आपल्याला काहीच करता येण्यासारखं नाही आहे, आपण लास्ट मोमेंटला हे सगळं कॅन्सल करू शकत नाही आहे. त्यामुळे आपण जाऊ दे, या सगळ्या गोष्टी आता बाजूला टाकूया आणि तुम्ही सगळ्यांना तुमच्या लेवलवर मॅनेज करा, असं म्हणून अर्णव त्यांना ताकीद देतो. आणि ईश्वरीच्या मनात मात्र टेन्शन असतं, घरातले अजूनही आले नाही याचे तिच्या मनामध्ये आता विचार सुरू असतात. ईश्वरी म्हणते की सर काय करायचं मला काहीच कळत नाही आहे, आपण या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार आहोत. त्यावेळेला त्याला आता तो म्हणायला लागतो की 1 मिनिट शिर्के, काहीतरी होईल तोपर्यंत आपण बघूया. ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो. अर्णव म्हणतो की मी सिंदूर प्लीज तू नको विचार करू, होईल सगळं व्यवस्थित, कसलीही काळजी करण्याची गरज नाही आहे, असं म्हणून आता ईश्वरी पुन्हा एकदा विचारांमध्येच असते. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता पत्रकार वगैरे सगळे जमलेले असतात, इनॉग्रेशनची वेळ आलेली असते आणि घरातले कुठे गेले सगळेजणं. सर सॉरी टू से, पण तुमच्या घरात फंक्शन असताना फॅमिलीमधले सगळे लोक कुठे गेले असा प्रश्न आता सगळेजणं करतात. तर लहान मुलं इथे म्हणत असतात की मला सांगा की तुम्ही येणार आहे की नाही. आजी म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगते की आम्ही येणार नाही. तर हे सगळं होत असताना आता ईश्वरी त्या फंक्शनच्या वेळेला काहीतरी बोलायला जाणारच असते. तेवढ्यातच मागून तिला सगळेजण येताना दिसत असतात. लहान मुलांनी त्यांचं काम अगदी फत्ते केलेलं असतं.
आणि मग ईश्वरी अर्णवला आवाज देऊन म्हणते की सर मागे बघा. आता मागे बघितल्यानंतर सगळेजण फंक्शनला आलेले दिसतात. ईश्वरी खूप खुश असते आणि म्हणते की सर आज तुम्ही जो काही अजब गजब चमत्कार केला आहे ना त्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही आहेत, काय बोलू मी. असं म्हणून ईश्वरी पटकन पुढे होते आणि ती अर्णवच्या गालाला किस करते आणि तिला समजत नाही तिने काय केलं आणि म्हणून ती पटकन दचकून मागे होते आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघतच राहतो. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.